ज्या मुखातून 1900 अभंगांची अलौकिक गंगा वाहिली, ज्या हातांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी 332 स्तुतीपर श्लोक अर्पण केले, आज पिंपळनेरच्या त्या पावनभूमीत असा एक प्रसंग घडणार होता, जो ऐकून साक्षात काळही क्षणभरासाठी थपकला. तुकोबानंतर वारकरी संप्रदायाचा डोलारा अत्यंत समर्थपणे सांभाळणारा हा 5वा पाया आज आपल्या इहलोकीच्या अवताराची सांगाता करणार होता. वैशाख वद्य एकादशी ही पावन तिथी आणि श्री क्षेत्र पिंपळनेरचे ते विठ्ठल मंदिर. जेव्हा निळोबारायांनी शेवटचे डोळे मिटले, तेव्हा केवळ पिंपळनेरच नाही तर संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. कसा पार पडला संत निळोबारायांचा तो अलौकिक संजीवन समाधी सोहळा, काय होते त्यांचे ते प्रसिद्ध अभंग आणि काय होता भक्तांना दिलेला अंतिम संदेश. चला आजच्या विठ्ठल वाईबच्या एपिसोड 19च्या 7व्या भागात अनुभवूया संत निळोबारायांच्या संजीवन समाधीची ही अंगावर शहारे आणणारी महागाथा. मागील 6व्या भागात आपण पाहिले होते की कसे संत निळोबारायांनी पिंपळनेरला भक्तीचे महाक्षेत्र बनवले. 1000हून अधिक अभंगांची निर्मिती, विठ्ठल प्रेमाच्या अथांग तल्लीनतेने संपूर्ण महाराष्ट्र भक्तीत चिंब भिजला होता. जेव्हा निळोबाराय कीर्तनासाठी उभे राहायचे, तेव्हा साक्षात पांडुरंग ही कट्यावरचे हात सोडून अभंग ऐकण्यासाठी सूक्ष्म रूपात अवतीर्ण व्हायचा. पण 6व्या भागाच्या शेवटी कीर्तनाचा तो गजर शांत झाला. निळोबारायांनी वीणा खाली ठेवली आणि अंतरात्म्यातून संदेश आला, आता या अवताराची सांगाता करण्याची वेळ आली आहे. आणि तिथूनच सुरू होतो आजचा 7वा व अंतिम भाग. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर ही भूमी निळोबारायांच्या तपाने पुनीत झाली होती. संजीवन समाधी घेण्यापूर्वी निळोबारायांनी रचलेले काही अभंग आजही वारकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पहिला प्रसिद्ध अभंग गुरुभक्ती आणि तुकोबांचा महिमा. तुका तोची राम, तुका तोची कृष्ण, तुका परब्रह्म साचो कारा. याचा भावार्थ म्हणजे निळोबाराय या अभंगात सांगतात की माझे गुरु संत तुकाराम महाराज हे केवळ एक मानवी देह नव्हते, तर ते साक्षात श्रीराम आणि श्रीकृष्णाचेच रूप होते. तुकोबाराय हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. दुसरा प्रसिद्ध अभंग विठ्ठल भक्ती आणि नामाचा महिमा. विठ्ठल नामाचा गजर भारी, तेणे पळाली पापे सारी. याचा भावार्थ असा की विठ्ठल नामाच्या गजरामध्ये एवढी ताकद आहे की त्यांच्या केवळ उच्चाराने मानवाच्या जन्मोजन्मीची पापे जळून खाक होतात. निळोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले की भक्ती हाच ईश्वरापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. भक्तांनो, संतांचे हे अजरामर अभंग आणि त्यांचा भावार्थ तुमच्यापर्यंत पोचवणे हाच विठ्ठल वाईबचा ध्यास आहे. जर निळोबारायांची ही अभंगवाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. समाधीचा तो पावन दिवस उजाडला. वैशाख वद्य एकादशी. पिंपळनेरच्या विठ्ठल मंदिरात टाळ मृदंगाचा महागजर चालला होता. निळोबारायांनी सर्व भक्तांना शेवटचा उपदेश दिला. हा देह नश्वर आहे. मी देहाने जात असलो तरी माझे अभंग आणि माझे विचार कायम तुमच्यासोबत राहतील. नामस्मरण कधीही सोडू नका. निळोबारायांनी स्नानादी नित्यकर्मे आटोपले. समाधीची जागा तुळशीची पत्रे आणि फुलांनी सजवली होती. निळोबाराय अत्यंत शांत आणि प्रसन्न चेहऱ्याने समाधीच्या जागेवर स्थानापन्न झाले. तिसरा प्रसिद्ध अभंग समाधी प्रसंगी गायलेला भावूक अभंग. आम्ही जातो आमची या गावा, आमचा राम राम घ्यावा. याचा भावार्थ म्हणजे आता आमचे या इहलोकीचे कार्य पूर्ण झाले आहे. आम्ही आमच्या निजधामाला म्हणजेच भगवंताच्या चरणी जात आहोत. हा आमचा शेवटचा रामराम तुम्ही स्वीकारावा. निळोबारायांनी हातातील वीणा खाली ठेवली, डोळे मिटले आणि आपला श्वास ब्रह्मरंध्रात स्थिर केला. साक्षात भगवंताचे ध्यान करत संत निळोबारायांनी संजीवनी समाधी घेतली. संत निळोबारायांच्या या अलौकिक संजीवन समाधी सोहळ्याला प्रणाम करत कमेंटमध्ये संत निळोबाराय महाराज की जय नक्की लिहा
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी भक्तांपर्यंत शेअर करा. संत ज्ञानोबारायांनी पाया रचला, नामदेवांनी विस्तार केला, एकनाथांनी खांब दिला आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला. पण तुकोबानंतर त्या कळसाचे आणि संपूर्ण इमारतीचे रक्षण करणारा 5वा पाया म्हणजे संत निळोबाराय. आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबारायांचे भव्य समाधी मंदिर उभे आहे. त्यांनी रचलेले 1900 अभंग आजही महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात कीर्तनात गायले जातात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत निळोबारायांचे नाव या महाराष्ट्रात अमर राहील. भक्तांनो, अशा या थोर संत निळोबारायांच्या पावन चरणी विठ्ठल वाईफ परिवाराचा अनंत कोटीचा प्रणाम. संत निळोबारायांची ही 7 भागांची संपूर्ण चरित्रकथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या विठ्ठल वाईफ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची पावनभूमी ही संतांच्या विचारांनी आणि भक्तीने नटलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा पाया रचला, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यावर सुंदर कळस चढवला. पण तुकोबानंतर या वारकरी संप्रदायाची ध्वजा अखंड फडकवत ठेवणारा आणि या संप्रदायाचा 5वा पाया म्हणून ओळखला जाणारा महान ज्ञानसूर्य म्हणजे संत निळोबाराय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र पिंपळनेर ही केवळ एक ऐतिहासिक भूमी नाही, तर संत निळोबारायांच्या अथांग तपाने आणि त्यागाने विठ्ठल भक्तीने पावन झालेले अलौकिक तीर्थक्षेत्र आहे. निळोबारायांचे मूळ घराणे शिरूर येथील अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुलकर्णी घराणे होते. परंतु विठ्ठल प्रेमाच्या ओढीने त्यांनी सर्व धनदौलत आणि वतनदारीचा त्याग केला आणि ते पिंपळनेरच्या शांत भूमीत आले. जेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा निळोबारायांचे मन विरहाने व्याकुळ झाले. गुरूंच्या अनुग्रहासाठी त्यांनी याच पिंपळनेरच्या भूमीत 42 दिवस अन्नाचा एक कणही न घेता अतिशय कठोर अनुष्ठान केले. त्यांच्या या निश्चल भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात तुकोबारायांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला. याच पावनभूमीत बसून निळोबारायांनी 1900हून अधिक अलौकिक अभंगांची निर्मिती केली, ज्या अभंगांनी आज हजारो वारकऱ्यांचे जीवन समृद्ध केले आहे. आपले इहलोकीचे कार्य पूर्ण झाल्यानंतर वैशाख वद्य एकादशीच्या शुभ तिथीला संत निळोबारायांनी पिंपळनेरच्या विठ्ठल मंदिरात शांतपणे संजीवन समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या भक्तांना अंतिम उपदेश दिला. हा देह नश्वर आहे, पण माझे अभंग आणि माझे विचार कायम तुमच्यासोबत राहतील. विठ्ठल नामाचा जप कधीही सोडू नका. आज पिंपळनेर येथे निळोबारायांचे अत्यंत सुंदर व भव्य समाधी मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची मनमोहक मूर्ती आणि निळोबारायांची पाषाण मूर्ती पाहायला मिळते. दरवर्षी वैशाख वद्य एकादशीला येथे मोठा उत्सव होतो. हजारो वारकरी दिंड्या घेऊन, हातात टाळ मृदुंग घेऊन निळोबारायांच्या चरणी माथा टेकण्यासाठी येतात. ज्या भूमीत अभंगांची गंगा वाहिली आणि ज्या भूमीत भक्तीचा महासागर फुलला, त्या श्री क्षेत्र पिंपळनेरचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य आधार आहे. चला, आजच्या या भक्तिमय प्रसंगी संत निळोबारायांच्या पावन समाधी स्थळाला आणि त्यांच्या दैवी विचारांना कोटी कोटी प्रणाम करूया. रामकृष्ण हरी.